मॅस्टायटिस ही कंडिशन डिलिव्हरीनंतर खूप जास्त कॉमन आहे. 3 to 4 वीक्समध्ये आफ्टर डिलिव्हरी दिसते. पेन, रेडनेस, वॉर्मथ, फीवर, ल्युकोसायटोसिस होत असतो आफ्टर डिलिव्हरी. फर्स्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट याच्यासाठी डायक्लोक्झॅसिलिन आहे. ही गोळी 500 mg असते. दिवसातून 4 वेळा घ्यायला लागते. अशी 14 दिवस घ्यावी लागते. मॅस्टायटिस होण्याचं कारण म्हणजे बाळाचा नाक आणि घसा त्याच्यामध्ये असणाऱ्या स्टॅफ ओरियस बॅक्टेरियामुळे ब्रेस्ट इन्फेक्शन झालेलं असतं. पण या कंडिशनमध्ये पण ब्रेस्ट फीडिंग कंटिन्यू करायला पाहिजे. ब्रेस्ट फीडिंग अनइन्व्हॉल्व साईडवरती फर्स्ट करून नंतर इन्व्हॉल्व साईडवरती करायला पाहिजे. आणि जे पेशंट HIV पॉझिटिव्ह असतात मदर, त्यांच्यामध्ये ब्रेस्ट फीडिंग अवॉइड केलं जातं. कारण ड्यू टू क्रॅक्स इन निपल्स HIV व्हायरस ट्रान्समिशन होण्याचे जास्त चान्सेस असतात बाळामध्ये.